आता पुढील वृत्तांत सांगतो तो ऐका समस्त. नारायण मुनी नारदा प्रत प्रेमे कथित साक्षेपे. परशुरामजी म्हणतात पुढील असताना वृत्तांत सविस्तर सांगतो. नारायण नावाचे ऋषी नारद मुनीला जी कथा सांगितली नारायण ऋषीनं तीच कथा तुम्हाला मी सांगतो. सर्व वृत्तांत जो वृत्तांत झाला आणि तो वृत्तांत आता मी तुम्हाला प्राकृतमधून सांगतो अशी विनंती आपल्याला परशुरामजी करतात. म्हणे गा नारद ब्रह्मात्मजा मग तो दृढ धन्वा महाराज पुढे जाता जाता सजा गंगा तिरी पावला. दृढ धन्वा स्वतःच्या मुलाला राज्य दिलं. आपल्या पत्नीसहित अरण्यामध्ये निघाले. त्यावेळेस जाता जाता गंगेच्या तीराला त्यांचं आगमन झालेलं आहे. हे परम पवित्र स्थान पाहुणी ते तिचा राहिला जाण. उभयंता त्रिकाळ गंगा स्नान नित्य नेमान सारुनिया. गंगा म्हणजे पवित्र स्थान महाराज. प्रत्येकाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य गंगेमध्ये आहे. पवित्र अशा प्रकारचं स्थान दृढधन्वा राजानं बघितलं. मग त्या ठिकाणीच राहिले. मग त्रिकाळ स्नान सकाळ दुपार आणि संध्याकाळ 3 वेळेस स्नान करू लागले आणि ईश्वर प्राप्तीसाठी ईश्वर भजन करू लागलेले आहे. स्वधर्म कृत्य सर्व सारुनी रमतास्ती भगवत द्वय ध्यानी. कंदमूळ फळे भक्षुनी उपजीविका चालवती. स्वतःच्या धर्माचं कर्म बरं का नित्य नेमानं स्वतःच्या धर्माचं कर्म सारायचं आणि ईश्वर भजनामध्ये पुन्हा रमायचं महाराज. ईश्वर भजन पुन्हा दिवसभर करायचं आणि भूक लागल्यानंतर वनामध्ये जायचं. मुळं कंदमुळं अशा प्रकारचे आणायचे प्राशन करायचे आणि ईश्वर भजनामध्ये रमायचे. असा नित्यनेम त्या दृढधन्वा राजाचा त्या गंगाच्या तीराला होता म्हणून सांगतात. आईसे लोटता कित्येक दिवस आला स्त्री पुरुष उत्तम मास. जो साक्षात पुरुष उत्तमासी प्रिय विशेषासे असे कित्येक दिवस गेले म्हणजे 3 वर्षे गेले. होय 3 वर्षे गेल्यानंतर पुरुषोत्तम मास आला. अधिक मास आला आणि तो अधिक मास कुणाला प्रिय? पुरुषोत्तम भगवंताला प्रिय आहे. आणि तो मास आला आणि तो महिना आल्यानंतर दृढधन्वा राजा काय करतो? त्या माझी यथा विधान चालविले तप अनुष्ठान. पुरुष उत्तम मासी रात्र न दिन अंतरी स्मरत दोघेही. पुरुषोत्तम मास आलेला आहे. मग पुरुषोत्तम मासामध्ये व्रत चालू केलं महाराज. जे आपल्या धर्मामध्ये आहे, जे वेदानं सांगितलं, जे शास्त्रानं सांगितलं, जे पुराणानं सांगितलं त्याप्रमाणे विधियुक्त धर्मानं ते व्रत आचरण पती पत्नी करू लागले अशा प्रकारे सांगतात. त्यात स्वयं राजेश्वर ऊर्ध्व बाहू निराधार. एकाची पदांगुष्ठावर सदा उभा राहोनिया. दृढधन्वा राजानं तप चालू केलं महाराज. तप कसं चालू केलं? दोन्ही हात वर केले महाराज. असे दोन्ही हात वर केले आणि उजव्या पायाच्या पंजावर किंवा अंगठ्यावर उभा राहिला. डावा पाय तर आधारच धरला पण उजव्या पायाच्या अंगठ्यावर दोन्ही हात वर केले आणि पुरुषोत्तम भगवंताचं नामस्मरण सुरू केलं. जप सुरू केला. जप चालू असताना तप अशा प्रकारचं सुरू केलेलं आहे. दृष्टी लावणी आकाशात मुखे श्रीकृष्ण नाम वदत. निराहारायचा सतत व्रत
करीत साक्षेपे व्रत करीत तो साक्षेपे आकाशामध्ये दृष्टी लावलेली आहे. हो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी अशा प्रकारचा सारखा मंत्राचा जप चालू आहे. पुन्हा निराहार, आहार कुठल्याच प्रकारचा नाही महाराज, कसलाच आहार नाही. आणि उभा राहण्याचे तर लक्षणं सांगितले. दोन्ही हात वर केलेत आणि उजव्या पायाच्या पंजेवर उभा राहून भगवंताचं नामस्मरण करीत अशा प्रकारचं अधिक मासामध्ये तप मांडलेलं आहे. तेव्हा तयाची ती कांता गुण सुंदरी मापती व्रता पतीच्या सेवे माझी सर्वता तत्परासती झाली. हो, त्या दृढधन्याची पत्नी असणारी गुणसुंदरा बरं का, पतिव्रता आहे आणि पतीच्या सेवेमध्ये महाराज रात्रंदिवस तत्पर आहे महाराज. हो, रात्रंदिवस जे जे पतीला आपल्याला पाहिजे आणि ते ते आणून देत होते. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी पतीच्या सेवेमध्ये मग्न होते असं सांगतात. ऐसे करिता तप अनुष्ठान अधिक मास झाला संपूर्ण तव ते आकाशातून दिव्य विमान पातले. असं तप करीत असताना अधिक मास पूर्ण संपला महाराज बरं का. अधिक महिना संपला. तप करीत असताना हो, शेवटचा दिवस अमावस्येचा दिवस आला आणि त्या दिवशी विपर्व असतो महाराज. सुरुवातीला विपर्व, अमावस्या एक पर्व सांगितलं आणि शेवटलाही अमावस्या असते. अमावस्याच्या सुरुवातीला महिन्याची सुरुवात आणि अमावस्याच्या शेवटला महिन्याचा शेवट. हो, सुरुवातीला पर्व आणि शेवटलाही पर्व महाराज. उद्यापन केलेलं काही सांगितलेलं नाही. पूर्ण महिना संपला. दिव्य प्रकारचं इमान आकाशामधून आलं आणि पुढं काय झालं. नाना रत्नाच्या दिव्य कांती याही प्रकाशिली व नक्षिती वा. सुवर्ण कंकिनी ऋण झुनत वाजती माझी नाचती देवांगना. विमानाला नाना प्रकारचे रत्न आहेत महाराज. रत्नाचा प्रकाश पडत असतो महाराज. रत्नाचा काय होतो, प्रकाश पडतो. नाना प्रकारचे रत्न आहेत, अनेक जातीचे रत्न आहेत महाराज. हो, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रत्न आहेत. हो, भारताचे वेगळे, हो, पुन्हा अमेरिकेचे वेगळे, चीनचे वेगळे, जपानचे वेगळे, अशा प्रकारचे रत्न आहे महाराज. भारतातले रत्न वेगळे, अमेरिकेचे वेगळे, चीनचे वेगळे, जपानचे वेगळे, पोर्तुगीजचे वेगळे, अशा प्रकारचे नाना प्रकारचे रत्न त्या विमानाला आहेत महाराज. आणि त्याचा प्रकाश पडला, त्याच्या प्रकाशामुळं वन सुशोभित दिसू लागलं महाराज. आणि त्या विमानामध्ये महाराज सर्व प्रकारचे भोग आहेत, अष्टभोग सांगितले. आणि देवांगना आहेत, नृत्य करतायत, तुंबर अधिक गण गंधर्व गातायत. अशा प्रकारचं विमान राजाला नेण्यासाठी आलेले आणि अशा प्रकारचा प्रकाश त्या विमानाचा पडला. त्यावेळेस काय सांगतात पुढे ऐका. पुण्यशील सुशीलाभिधान आतास ती दोन पुरुष ऐसे ते सुंदर देवयान आकाशात पातले. हो, अशा पद्धतीने महाराज सुशीला आणि पुण्यशील हे दोघं जण विमान घेऊन आलेत महाराज आकाशामधून. सुशीला आणि पुण्यशील विमान घेऊन येणाराचे नाव आहेत आणि ते दोघं आकाशामधून विमान घेऊन आलेले आहेत. नावही तसेच, विमानही तसेच आणि पुण्य करणारं सुद्धा तसेच आहेत महाराज. अशा प्रकारे सांगतात. ऐसा पाहुनिया दृढ धनवाराया वाह. पत्नी सह झाला स्वचर्या आणि त्या दिव्य पुरुषाचे पाय प्रेमे तत्काळ वंदिले. विमान आलेलं दृढधन्यानं बघितलं. दृढधन्याला खूप मोठं नवल वाटलं. आपल्या पत्नी सहित नवल वाटलं. विमान खाली उतरलं. विमानामध्ये दिव्य प्रकारचे पुरुष दोन बसलेले होते आणि त्यांचं दर्शन घेतलं आणि पुढं काय म्हणतात. मग त्या सुशील पुण्यशीलांनी ती उभयंता राजा राणी सत्कार पूर्वक त्या विमानी स्वहस्ते करोनी धरोनी बैसविली.
इमान घेऊन आलेले सुशील आणि पुण्यशील दोन स्वर्गातून दूत इमान घेऊन आलेले आहेत महाराज. त्याला काय म्हणतात? इमान चालकाला वैमानिक. वैमानिक. वैमानिक इमान चालक जे आहेत का दोघं जण ते वैमानिक दोघांनी इमान आणलेले आहे महाराज. सुशील आणि पुण्यशील त्यांचे नाव आहेत. त्या दोघाचंही दर्शन दृढधनवानं आणि त्याच्या पत्नीनं घेतलं. त्यावेळेस दोघाच्याही हाताला बरं का सुशील आणि पुण्यशीलाला धरलेलं आहे आणि इमानामध्ये दोघाला बसवलं. आणि पुढं काय झालेलं आहे? ते विमान आकाश मार्गे वा. उपरी चालले मन वेगे, तो राजा राणीची सर्वांगे परम दिव्य झाली. इमानामध्ये सुशील आणि पुण्यशिलानं राजा राणीला बसवलं. त्यावेळेस इमानानं उड्डाण केलं आणि ते इमान मनाच्या वेगाने निघालं. मनाला खूप मोठी गती, मनासारखी गती कुणालाच नाही. डायरेक्ट गेलं पंढरपूरला आलं परत. आपल्या दुसरीकडे कशाला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मन लावायचं. डायरेक्ट गेलं काशीला की आलं परत. एवढी पिढे गेलं आणि आलं. डायरेक्ट गेलं बालाजीला की लगेच आलं. डायरेक्ट गेलं द्वारकेला लगेच आलं महाराज. एवढी पिढे मनाच्या वेगानं इमान, जेवढं मनाचा वेग आहे का तेवढं इमान ते धावत चाललेलं आहे. आणि राजा राणीच्या देहाचा पालट झालेला महाराज. दिव्य प्रकारचं स्वरूप भेटलं त्या ठिकाणी त्यांना. या मृत्यू लोकाचं जे काही देह होता का तो नाहीसा झालेला आहे आणि स्वर्ग लोकाचा दिव्य अशा प्रकारचा देह राजा राणीला भेटलेला आहे. सूर्यासारखा तेजस्वी प्रकाश त्या देहाचा पडला म्हणून सांगतात.